नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टाच्या नव्या भागात पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. या आधीच्या भागामध्ये आपण बघितलं की लाईफस्टाईलचे जे विविध पैलू आहेत, म्हणजे झोप आहे, त्याच्यामध्ये आहार आहे, तर त्याविषयी आपल्याला डॉक्टरांनी माहिती दिली. आणि आजच्या भागामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत ती व्यायामाविषयी. आणि ही माहिती सांगण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. डॉक्टर, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. डॉक्टर, मला सांगा की व्यायाम आपण नेमका का करायला हवा आणि त्याचं नेमकं महत्व काय आहे? हा असा सगळ्यांसमोर प्रश्न पडलेला असतो की महिला असो पुरुष असो, मी एवढं काम करते सकाळपासून, पण व्यायामाची गरज काय, असं प्रत्येकाला वाटतं. पण एखादे व्यायाम, आता एखादं खूप फोर्सने पाणी फेकलं आणि एका छोटी धार लावली तर त्याच्यामध्ये जसा फरक पडतो तसाच व्यायामाने फरक पडतो. व्यायामाने होतं काय, व्यायामाने रक्तपुरवठा अतिशय वेगाने होतो. म्हणजे रक्ताभिसरण ज्याला म्हणतात, शरीरामध्ये रक्ताभिसरण होण्याची प्रक्रिया फास्ट होते. त्यामुळे होतं काय, शरीराचं जे मायक्रो युनिट आहे, ज्याला सेल म्हणतो, त्या सेलला दोन गोष्टी मिळतात. एक ऑक्सिजन मिळतं आणि दुसरे न्यूट्रिएंट्स मिळतात. त्यामुळे त्या सेल मधून एनर्जी प्रोड्यूस होते. आणि ती एनर्जी प्रोड्यूस झाल्यामुळेच आपल्याला ताकद येते. ती ताकद ही त्या न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन लेवलवर आहे आणि ती ताकद ही रक्तपुरवठा होण्यावर आहे. जर व्यायाम केलं तर रक्तपुरवठा अधिक होतो आणि सेल आपले जे आहेत ते सुदृढ होतात. त्यामुळे पुढचे आजार टळतात. दुसरं, व्यायामाचा दुसरा महत्वाचा फायदा आहे की फ्लेक्सिबिलिटी. आपल्या हाताच्या हालचाली कशाने होतात, पेशीच्या हालचालीवर होतात. आता समजा आपले हातपाय बांधून टाकले तर त्या शरीराचा काही फायदा होतो का? त्याला एक मेडिकल मध्ये बांबू स्पाईन म्हणतात, त्याचा काहीच फायदा होत नाही. तर ही फ्लेक्सिबिलिटी जी आहे त्या व्यायामावरच अवलंबून आहे. आपण बऱ्याच वेळा पाहिलं असतं, एखादं प्लास्टर केलेलं असतं हात आणि 6 आठवड्यानंतर काढतो, त्याच्या हाताची मुवमेंटच होत नाही, कारण त्या पेशीची हालचालच बंद झालेली असते. त्यामुळे जर हालचाल जर बंद झाली तर ती फ्लेक्सिबिलिटी नष्ट होते. दुसरं आहे बॅलन्स. एक महत्वाचा फायदा आहे, पर्टिक्युलरली सिनियर सिटीजन मध्ये बॅलन्सचे इश्यू फार येतात. त्यामुळे स्त्री असो पुरुष असो ते पडतात, बाथरूम में पडतात, बाहेर पडतात. त्यामुळे मोठे मोठे फ्रॅक्चर होतात आणि बेड रिडन होतात 2-2 महिने, 4-4 महिने. तर हे बॅलन्स करण्याचं काम कोण करतं, तर ब्रेन करतं. ब्रेनला जेवढा जास्त रक्तपुरवठा असेल तेवढं बॅलन्सिंग चांगलं होतं. त्यामुळे व्यायाम करण्याने बॅलन्स, स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी हे तिन्ही महत्वाचे फायदे होतात. याबद्दल एक आयुर्वेदात फार महत्वाचं सूत्र आले की व्यायाम हा बलवर्धक, अतिव्यायाम हा बलनाशक. म्हणजे व्यायाम सुद्धा केल्याने बल वाढतं, पण अतिव्यायाम केला तर बल कमी होतं, हे सांगितलेलं आहे. तर व्यायामाचे अजून काही फायदे आहेत. व्यायाम केल्यानंतर आता आपण ऑफिसमध्ये असतो किंवा कुठे असतो, माझा आज खूप अंग जड पडलेला आहे, सुस्ती आलेली आहे, काम करण्याची इच्छा नाही, त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते. तर प्रोडक्टिव्हिटी वाढवायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक फार महत्वाचं सूत्र आहे, लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तो अग्नि मेधसा क्षयम विभक्त घन गात्रत्वम व्यायामात उपजायते. तर लाघव येण्यासाठी, शरीर हलकं वाटण्यासाठी व्यायाम हा फार अतिशय आवश्यक आहे. आणि दुसरं काय की मेधक्षय सांगितलंय. मेधक्षय होण्यासाठी म्हणजे ओबेसिटी कमी होण्यासाठी व्यायाम फार आवश्यक आहे. तिसरा महत्वाचा फायदा कर्मसामर्थ्य. कर्मसामर्थ्य म्हणजे जे आपण काम करतो, एखादं काम खूप आळस करून करणे आणि ते एन्जॉय न करणे, त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. ज्यावेळेस आपण काम एखादं एन्जॉय करत नाही त्यावेळेस खूप जड वाटतं. तेच काम जर व्यवस्थित केलं, एन्जॉय केलं तर आपलं ते सामर्थ्य वाढतं.
दुसरं दीप्तोग्नी सांगितलंय. दीप्तोग्नी म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह फायर आहे ती इम्प्रूव्ह होते. प्रत्येकाला जर भूक लागत नसेल तर ते पेन फार महत्वाचं आहे. भूक लागत नसेल तर त्याची एनर्जी तयार होत नाही, त्याला न्यूट्रिएंट्स मिळत नाही. त्यामुळे जर खरी जर भूक आवश्यक असेल तर त्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. तर व्यायाम नाही केलं तर काय होतं, वेट लॉस होतं. आणि दुसरं म्हणजे विभक्त घन गात्रत्व सांगितलंय. 6 ऍप्स सांगतात. ज्याचा 6 ऍप्स आहेत तो हेल्दी पुरुष आहे. सेलिब्रिटी म्हणा, हे म्हणा की त्यांच्या 6 ऍप्ससाठी धडपड करत असतात. त्याचं कारण काय, त्याच्या अब्डोमेनवर, बेलीवर 0 फॅट आहे. आणि जेवढं फॅट जास्त पोटावर तेवढ्या आजाराचं प्रमाण जास्त. आज जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, मग ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, सगळे आजार लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे होतात. आणि हे सगळे बेली फॅटमुळे होतात. पोटावर जर चरबी असेल तर त्यामुळे ते आजार निर्माण होतात. म्हणजे बाहेर जशी चरबी आहे, जसं मेद आहे, फॅट आहे, तसंच शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये आहे. समजा हार्ट मध्ये फॅट जमला, समजा लिव्हर मध्ये फॅट जमलं, किडनीमध्ये फॅट जमलं तर ते पार्ट काम करू शकत नाही व्यवस्थित. त्यामुळे व्यायाम हे लाईफस्टाईल डिसऑर्डर कमी करण्यासाठी फार आवश्यक आहे. त्यामुळे एवढे सगळे त्याचे फायदे आहेत. नक्कीच सर, तुम्ही सगळे व्यायामाचे फायदे आम्हाला समजावून सांगितलेत आणि खूप सोप्या शब्दामध्ये ही सगळी माहिती सांगितली. आता व्यायाम कोणता, कसा आणि का करावा याची माहिती आपण यानंतरच्या पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत. पण त्याआधी डॉक्टर, मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओवर आलेला प्रश्न विचारते. एका आपल्या प्रेक्षकाने विचारलाय की जेवणानंतरच्या 2 तासाच्या कालावधीमध्ये आपण जर ब्लॅक कॉफी प्यायली तर चालते का? तर त्याचं उत्तर द्या. ब्लॅक कॉफी जर ती विदाऊट शुगर असेल तर चांगली आहे. ते एक डायजेस्टिव्ह प्रोसेसला थोडीशी हेल्पच करणारी आहे. पण तीच कॉफी विथ शुगर घेतली तर मात्र हार्मफुल आहे. त्यामुळे जेवणानंतर जर ब्लॅक कॉफी घ्यायची सवय असेल, घेत असाल तर काही हरकत नाही. त्यामुळे त्याच्या गट हेल्थला मदतच होत असते. तर मला वाटतं ज्यांनी हा प्रश्न विचारलाय त्या शिल्पा शेळकेंच्या शंकेचं निरसन आता होईल या व्हिडिओच्या माध्यमातून, कारण तुम्ही व्यवस्थित त्याची माहिती दिलेली आहे. आणि यानंतरच्या भागामध्ये जसं मी अगोदर सांगितलं की व्यायाम कसा, कोणता आणि का करावा याची माहिती आपण पाहणार आहोत. आणि आज डॉक्टरांनी आपल्याला व्यायामाचं महत्व सांगितलेलं आहे. आणि हे सगळं महत्व सांगण्यासाठी त्यांनी आपल्याला वेळ दिलाय. त्यासाठी डॉक्टर तुमचं मनापासून आभार मानते मी. धन्यवाद. मला बोलायल्याबद्दल धन्यवाद. तकत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आरोग्यविषयक तुमच्या कुठल्या शंका असतील तर त्या सुद्धा कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. धन्यवाद.